त्यांची केसरकर यांच्या शुभ हस्ते या स्पर्धेमध्ये त्यांनी संघ आपला सहभागी घेतला आणि खरोखरच उपाध्यक्ष काम करत असताना धन्यवाद योगेश दादा. योगेश शेलार कापडा विभाग अध्यक्ष यांचा यथोचित मान सन्मान करण्यात मी योगेश दादा शेलार यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. कापडे विभागाचे अध्यक्ष सन्माननीय योगेश दादा शेलार यांचा यथोचित मान सन्मान असोसिएशनच्या वतीने केतन म्हात्रे हे सुद्धा इथे मॅचचा आनंद घेत आहेत. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट थोड्या वेळापूर्वी मी केली होती, परंतु तेच स्टेटमेंट थोडंसं पाठीमागे घेऊन एक न्यूज स्टेटमेंट मी तुमच्यापर्यंत आणतोय. लक्ष वेधन या स्पर्धेमध्ये जितके खेळाडू आज उपस्थित राहिलेले नाही आहेत, आज इथे संपूर्ण पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने एक मेसेज दिला आहे, तो इम्पॉर्टंट मेसेज मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. जे खेळाडू आज या स्पर्धेमध्ये ज्यांच्यावरती बोली लागली होती ते इथे उपस्थित राहिलेले नाही आहेत, पुढील सूचना मिळेपर्यंत अगदी पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून पुढील सूचना मिळेपर्यंत त्या कोणत्याही खेळाडूला कोणतीही स्पर्धा आणि पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मान्यता प्राप्त कोणतीही स्पर्धा खेळता येणार नाही, याकडे मी लक्ष वेधेन. धन्यवाद. थँक्यू सो मच जयेश भोसले. खूप महत्त्वाची अनाउन्समेंट त्यांनी मात्र केली ती पुन्हा आम्ही रिपीट करू या षटकानंतर. तर सामने ते सुरू होतोय पहिली उपांत्य फेरी. नाणेफेक जिंकून आई कुलस्वामीनी देवळे संघाने निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू 4 षटकांच्या सामन्यामध्ये आणि बॅटिंग लाईन वाईट केले ते ज्योती एंटरप्राइजेसच्या संघनायकाला अर्थातच अभि केसरकरला, जो स्ट्रायकिंग एंडला बॅटिंगसाठी सज्ज होतोय. त्याच्यासोबत आले फलंदाज नवीन, सुजित आणि स्ट्रायकिंग एंडला अभि. पहिला चेंडू सुमित आहेत, गोलंदाज आहे तो सुजित, फलंदाज सुमित. प्रत्येक टीमकडे प्रत्येक इनिंगमध्ये ऑन साईडला प्लेस केला, तिथे शतक आहे, तिथे चेंडू कव्हर करेल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न थोडासा डिले झालाय. सुजित थोडासा नाराज होता खेळाडूवर, थोडासा डिले. चेंडूची फेक आपण बघितली की थोडीशी दिरंगाईने झाली. या पण एक यथोचित मान सन्मान करतो आहोत कापडे विभाग असोसिएशनचे अध्यक्ष तथा पोलादपूरचे बाहुबली म्हणून ज्या खेळाडूंना पाहिलं जातं योगेश शेलार यांचा यथोचित मानसन्मान आपण करत आहोत. धन्यवाद साहेब, आपण उपस्थित झालात. एक विशेष सन्मान करत असताना आज आम्हाला अभिमान आहे की आपण एक बाहुबली म्हणून एक क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करता आहात. धन्यवाद. तर स्ट्रायकिंगला पोहोचलाय तो आपण बघतो फलंदाज सुमित, त्याच्यासमोर सुजित. दोन्ही सख्खे भाऊ आता मात्र एकमेकांसमोर उभे ठाकलेत, त्यामुळे हे कॉन्टेस्ट बघायला मजा येईल. दोघांकडे तेवढंच पोटेन्शियल आहे, तेवढीच गुणवत्ता आहे, तेवढीच ताकद आहे, तेवढी क्षमता आहे. पण बघायचं आता मात्र कोण कोणावर भारी पडणार, खास करून पॉवर प्लेमध्ये. पुढचा चेंडू सुजितचा, लॉफ्टेड स्ट्रोक कव्हरमध्ये एक्झिक्यूट केला. वॅकेंट एरिया आहे, चेस सुरू आहे खूप मोठा. 3 खेळाडू चेंडूच्या मागे धावत आहेत, पण चेंडू मात्र सीमारेषा ओलांडतो आहे. सीमारेषेबाहेर चौकार. खूप चांगला स्ट्रोक ऑफर केला तो म्हणजे फलंदाज सुमितने स्वतःच्या भावाच्या विरोधात, आणि पहिल्याच चौकाराची नोंद इथे होत असताना प्रत्येक सामन्यामध्ये प्रयत्न त्याने तोच केला की चौकाराने त्याने खातं उघडलेलं आहे. इव्हन मला विक्रांत सांगतोय की मागच्या सामन्यात सुद्धा आपण बघितलं की त्याने चौकाराने खातं उघडलं होतं. वीरेंद्र माझ्यासोबत जो आमचे स्कोरर आहेत वीरेंद्र मोरे. ऑन साईडला हुक करायचा प्रयत्न, शॉर्ट पिच चेंडू होता, पूल करायचा प्रयत्न केलाय, रिप्लाय दिलाय पुढच्या चेंडूवर भावाने भावाला. घरामध्ये एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत कारण स्वतः सख्खे भाऊ आहेत, पण इथे मात्र ग्राउंडच्या आतमध्ये एकमेकांचे प्रतिस्पर्धी वैरी. हो बघायचं आहे, उंच तर गेला तिथे क्षेत्ररक्षक दूरवर नाही तर तिथे मात्र झेल होणार का. खूप लांब आहे हा चेंडू आणि तोपर्यंत सुमितला संधी मिळते पुन्हा त्या स्ट्राईक एंडला जाण्याची. 2 धावा या चेंडूवर कंप्लीट. आणि सुमितला हे सुद्धा माहिती आहे की सुजित एक चांगल्या दर्जाचा आक्रमक फलंदाज आहे,
मागच्या सामन्यात आपण बघितलं की आजच्या दिवसातला पहिला सामना जो झाला तिथे 83 धावसंख्येचा पाठलाग करत असताना एक हाती किल्ला लढवला होता, एक पात्री अभिनय केला होता, तर याच सुजितने. त्यामुळे त्याच्यासमोर जर खेळायचं असेल तर ज्योती एंटरप्राइजेस संघाला चांगली धावसंख्या रचावी लागेल 4 षटकांच्या सामन्यामध्ये. स्कूप करायचा प्रयत्न टायमिंग करू शकणार नाहीये. स्वतःच्या फटक्यावर इम्प्रुव्हायझन स्ट्रोक दाखवण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःवर नाराज होतोय, कारण चेंडू अत्यंत वेगान आला पायावर आणि निर्धाव चेंडू. षटक क्रमांक पहिलं समाप्त होत आहे आणि धावसंख्या आपण बघतो ती जेमतेम 7 धावा धावफलकावर. त्यामुळे यशस्वी षटक म्हणावं लागेल. अवघ्या 7च धावा, एक चौकार येऊन सुद्धा फक्त 7च धावा खर्च केल्यात. आपण जर इक्वेशन बघितलं त्यामध्ये 3 चेंडू निर्धाव, एक डबल, एक सिंगल आणि एक चौकार असे एकूण 6 चेंडू आतापर्यंत हाताळले ते गोलंदाज सुजितने या पहिल्या षटकामध्ये. उपांत्य फेरी पहिली जसा मगाशी जयेश भोसलेने उल्लेख केला की ज्या खेळाडूंवर 5,000 ते 10,000 या पॉईंट्समध्ये जी बोली लागली आणि ते खेळाडू बिग बॅश लीग स्पर्धा खेळण्यासाठी उपस्थित राहिले नाही, त्यांना मात्र यापुढे जोपर्यंत संघटनेचा असोसिएशनचा निर्णय होत नाही तोपर्यंत असोसिएशनची कुठलीही स्पर्धा खेळण्याची तुम्हाला संधी मिळणार नाही. ही नावं प्रत्येक संघापर्यंत पोहोचतील, ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. जी नावं म्हणजे जे खेळाडू उपस्थित राहिले नाही खेळण्यासाठी त्यांच्यासाठी ही सूचना आहे. 5,000 ते 10,000 या पॉईंट्सच्या मध्ये ज्यांच्यावर बोली लागली आणि ते खेळायला उपस्थित राहिले नाही त्यांना मात्र येणाऱ्या स्पर्धेमध्ये थोडंसं बॅन करण्यात आलं आहे, जोपर्यंत कमिटीचा असोसिएशनचा पुढचा निर्णय, पुढचा निकाल जोपर्यंत लागत नाही. गोलंदाज प्रणव नरे. हा चेंडू वेगवान होता, थोडासा आपण बघितलं की शफल झाला फलंदाज, लेग स्टिकच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केलाय. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न पण टायमिंग जमलं नाही. आपण इव्हन बघतो की पंचांनी सिग्नल दिला तो म्हणजेच व्हाईट बॉल. धावसंख्येत बरं धावसंख्या पुरली ती 8 वर. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ मैदानावर प्रणव नरे. बिग बॅश लीग आता शेवटच्या टप्प्यात आता आली आहे. यानंतर अजूनही 2 सामने बाकी आहेत, उपांत्य फेरी आणि अंतिम फेरी. फुल चेंडू, हा चेंडू फुलटॉस आहे, बघूया एक्झिक्यूट केलं डीप मध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधून सीमारेषेच्या बाहेरच जाईल. षटकार, गुड शॉट. तर प्रत्येक विकेटसाठी केसरकर बंधूंकडून एक पारितोषिक आले. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे, कारण दोन्ही देवळेच गावचे संघ आहेत, आपण बघतोय त्याच्यामध्ये खेळत आहेत. प्रणव नरे, पुढचा चेंडू थोडासा थांबून खेळायचा प्रयत्न, थोडासा ऑन द टोस उभा राहिला होता. इव्हन फटका जेव्हा त्याने ऑफर केला तेव्हा कॉन्फिडन्स बघायला मिळाला नाही त्या फटक्यावर, त्यामुळे चेंडूने बॅटचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाही. विकेट किपरच्या हातात चेंडू जातोय. षटकाराचं उत्तर पुढच्या चेंडूवर डॉट टाकताना कमबॅक केलंय प्रणव. सो विकेट अँड विकेट फॉर प्रणव नरे. फलंदाज क्लीन बोल्ड झाला. अभि केसरकरची विकेट त्याला मिळाली दुसऱ्या षटकामध्ये. बॅटिंगसाठी पोहोचला नवीन फलंदाज प्रणय चोरघे. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. प्रणय स्क्वायर कट करायचा प्रयत्न, खूप चांगल्या चेंडूच्या हाताने कमबॅक केलाय पुढच्या चेंडूवर प्रणव. विकेट मिळाल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाजाचा. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवतोय, चेंडू टाकतोय, निर्धाव चेंडू टाकतोय आणि चांगली गोलंदाजी बघायला मिळते गोलंदाज प्रणवकडून. धावसंख्या 16 धावा धावफलकर, एक गडी बाद. बॅटिंग करत असताना आपण बघतोय ज्योती एंटरप्राइजेस हा सन्मान्य अध्यक्षांचा संघ, निलेशजी कोळसकर यांचा संघ. द विकेट. रिबसचा अटेम्प्ट अजिबात संधी देत नाहीये. व्हेरी गुड बॉलिंग प्रणव. अशा 2 संघात लढत होणार आहे पुढची, त्यामुळे दोन्ही संघाचे संघनायक इनिंग ब्रेकमध्ये रेडी राहायचे टॉस करण्यासाठी. अरविंद पासवान विरुद्ध प्रणय कदम अशी फाईट बघायला मिळेल. तर 2 षटकांकडे धावसंख्या 16 आहे. बघायचं या 2 षटकांमध्ये आता किती धावसंख्येचं लक्ष इथे उभा राहील तो ज्योती एंटरप्राइजेस हा संघ. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाज सज्ज होते नवीन षटक घेऊन.
शैलेश, समोर उभा आहे तो सुमित. चला मॅच स्पीडअप करा. हो, चेंडू बघूया, ऑफस्टोनच्या बाहेर आहे, सरळ जाऊ दिलाय, लेफ्ट केलाय. सुमितचा अंदाज बघायचा आहे त्या ठिकाणी काय आहे. वाईटसाठी इथे मात्र रिव्ह्यू. अंपायर्स बॅटिंग, येस बॅटिंग एंडने घेतलाय रिव्ह्यू. फलंदाज सुमितच्या माध्यमातून. धावसंख्या काय माहिती आपण बघतो धावफलकावर 16 धावा. शैलेश षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी करतोय. ड्राईव्ह चांगला आहे, चांगला फटका कव्हर मध्ये, थोडासा लॉफ्टेड स्ट्रोक. एक धाव मात्र मिळेल या चेंडूवर. गुड फिल्डिंग अँड गुड थ्रो ऑल्सो. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळते डीप मध्ये. सुमितला मात्र एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. प्रणय चोरगे पोहोचला स्ट्रायकिंग एंडला. धावसंख्या 17. शैलेश पुढचा चेंडू घेऊन. हो, चेंडू बघायचा, समोर ड्राईव्ह केला, चांगला फटका बघायला मिळतो. तिथे क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला चेंडू कव्हर करते, चांगली फिल्डिंग बघायला मिळते. फेक थोडीशी वाईडिश होते. 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा पूर्ण सुद्धा होतील. गुड रनिंग. धावांची गरज आहे. दिले तर प्रत्येक गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली आहे. डॉट बॉलचे पर्सेंटेज जास्त आहे. आपण जर आता काउंट जर केले तर डॉट बॉलची संख्या जवळजवळ 6 ते 8 वर जाऊन पोहोचली. 8 कव्हरमध्ये हा फटका. तिथे क्षेत्ररक्षक नाही आहे जवळपास. चेंडू नो मॅच स्टँडमध्ये लँड होईल तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. बघा 24 चेंडूचा खेळ आहे, म्हणजे 24 चेंडूची मॅच बघायला मिळते. अर्थात काय तर म्हणजे 4 षटकांचे सामने आणि त्यापैकी आपण बघतो की 8 चेंडू निर्धाव झालेत. आणि बघायचे पंच यावर सिग्नल काय करतायत. 1 शॉट. चांगला फटका, लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणि झेल. गुड कॅच, गुड फिनिश, चांगलं कॉन्सन्ट्रेशन. बरोबर खेळाडूच्या हातात चेंडू, फलंदाज बाद. हेलिकॉप्टर उडवलं होतं बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये, पण तो क्रॅश झाला बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. द बॅट्समॅन इज आउट, कारण लाईनच्या खूप आतमध्ये झेल तिथे फिनिश झालाय. त्यामुळे तंबूत परतावं लागेल ते प्रणय चोरगेला. अजून एक चांगला विकेट इथे गमावलेली आहे, पण बघतो फलंदाजी करताना ज्योती एंटरप्राइजेसच्या संघाने. 8 बॉल निर्धाव, त्यापैकी गोलंदाज आहे तो रोहित. ऑनसाइडला हुक केलाय, लॉंग लेग मध्ये चेंडू जातो निघून आणि चेंडू एक टप्पा घेऊन सरळ सीमारेषच्या बाहेर जातोय आणि पंचांचा इशारा या चेंडूवर चौकार. आमचे देसाई गावचे मोरेश यांचं इथे आगमन झाले. मोरेश्वर, स्वागत आहे आपलं. बिग बॅश लीग शेवटच्या टप्प्यामध्ये जेवणाची अप्रतिम व्यवस्था त्यांच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आला आहे. गोलंदाज आहे तो रोहित, स्ट्राईक एंडला सुमित. बघायचा या चेंडू उंच ते गेला, तिथे क्षेत्ररक्षक दूरवर आहे, तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत 2 खेळाडूंच्या मधून चेंडू निघून जातोय सीमारेषच्या बाहेर. बॅक टू बॅक चौकार, गुड शॉट. स्कोर मोज ऑन 28. शेवटच्या टप्प्यात धावा येत आहेत आणि त्या खूप महत्त्वाच्या आहेत. ते ज्योती एंटरप्राइजेस संघासाठी सुमित एकावन्न किल्ला लढवतोय. चांगली बॅटिंग, बॅक टू बॅक चौकार. थांबून खेळायचा प्रयत्न तो आपण बघतोय की चेंडू एसटीच्या मागे निघून जातोय आणि कॉड बिहाइंड. फलंदाज बाद होईल. पंचांच्या निर्णयाची वाट न बघता मात्र सुमित
प्रदीप ऋषिकेश चला नेक्स्ट मॅच टॉससाठी कॅप्टनने रिपोर्ट करतो विनंती करतो रिपोर्ट करायचं ताबडतोब कारण निर्णय षटक मार्गस्थ आहे. संस्कार 11 आणि ओवी माही 11चे संघनायक टॉससाठी ताबडतोब या, अजिबात वेळ न घेता. आउट साईडला चेंडूला प्लेस करत तिथे क्षेत्ररक्षक डीप स्क्वेअरमध्ये आहे. चेंडू कव्हर करेपर्यंत बघायचं 2 धावांसाठी प्रयत्न सुरू आहे. मिसफिल्ड झाली आणि 2 धावा पूर्ण. 2 धावा धावणी ते पूर्ण होत आहेत. 2 धावांची मदत धावसंख्येत धावसंख्येत 30 धावा धावफलकावर. अजून या षटकातले 2 चेंडूचा खेळ शिल्लक बघायचा आहे. 2 मोठे फटके हवे आहेत ज्योती एंटरप्राइजेस या संघाला. हेलिकॉप्टर सारखी आपण बघितलं बॅट इथे मात्र फिरली होती. पॉईंट इथे मात्र थोडीशी मिसफिल्ड. एक धाव कंप्लीट या चेंडूवर आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते फलंदाजाला. फलंदाज होता तो स्ट्रायकिंग एंडला शुभम. लास्ट बॉल टू गो. ऋषिकेशच्या बॅटमधून या 2 धावा आणि त्यानंतर एक सिंगल. स्ट्रायकिंगला आता मात्र शुभम आहे लेफ्ट हँडर. चला मॅच सुरू करा. नेक्स्ट मॅचचा सुद्धा टॉस आपल्याला कंप्लीट करायचं. दोन्ही कॅप्टननी या लवकरात लवकर टॉससाठी. हुक करायचा प्रयत्न मागे जातो चेंडू. संधी आहे रनआउटची नॉशॉकिंग एंडला. फलंदाज इथे मात्र निश्चितच बाद होईल आणि फलंदाज बाद. षटक समाप्त होत आहे कारण शेवटचा चेंडू होता. षटक समाप्त होत आहे. धावसंख्या बघतो जी धावफलकर पाहायला मिळते जी एकूण अंकी झाली ती 31 धावा आणि 32चं लक्ष असणार आहे दुसऱ्या सत्रामध्ये सामना जिंकण्यासाठी. निश्चितच आपण बघू शकाल आई कुलस्वामिनी देवळे या संघासमोर. हॅलो चला दोन्ही कर्णधार या. प्रणय कदम आणि अरविंद पासवान. संस्कार 11 वर्सेस ओवी माही ना. ओवी माही. एकाच घरातील एकाच गावातील 2 संघ पुन्हा सेमीफायनल सेकंडसाठी दाखल होत आहेत आणि त्यांचा टॉस केला जाईल. कापडे विभागाचे अध्यक्ष सन्माननीय योगेशजी शेलार यांच्या शुभ हस्ते. हॅलो या दोन्ही कर्णधार अरविंद पासवान प्रणय कदम या लवकर. सेमीफायनल सेकंड. एकाच गावातील दोन्ही संघ एकमेकांसमोर. एका बाजूला अमरदादा दरेकर तर एका बाजूला नागेशदादा दरेकर यांचा संघ. बिग बॅश ही स्पर्धा एका अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले आणि खरोखरच अतिशय चांगलं असं आयोजन आपण पाहतोय. शेवटच्या टप्प्याकडे स्पर्धा.
अरविंद पासवान इथे उपस्थित आहेत. संस्कार 11 सन्माननीय नागेशदादा दरेकर यांचा संघ, तर समोरील संघ आहे ओविमाही 11 अमरदादा दरेकर यांचा संघ. शेलार साहेब, मला वाटतं पहिल्यांदा असं झालंय की 2 देवळे सेमीफायनल खेळतात, 2 कोंडवी सेमीफायनल खेळतायत. आणि आता चालू असलेला सामना सुद्धा ज्योती एंटरप्राइजेस निलेशदा कोळसकर देवळे यांचा संघ आहे, तर आई कुलस्वामिनी 11 केसरकर बंधू यांचा हा संघ आहे. सेमीफायनल चालू असलेला प्रणय कदम इथे उपस्थित आहेत आणि अरविंद पासवान. एक मोठी मॅच आपल्या भेटीला येईल. 4 ओव्हरचा सामना असेल आणि पहिली ओव्हर ही पॉवर प्लेची असेल. 4 फ्रेश बॉलर. योगेशजी शेलार अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते केला जातोय टॉस. टॉस जिंकलाय संस्कार 11 आणि फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे आपण आवाज ऐकणार आहोत जयजी भोसले सर यांचा. बत्तीस धावसंख्येचा टार्गेट या मॅच मध्ये ठेवण्यात आला. आघाडीची जोडी दाखल होते. धन्यवाद प्रसादजी परत सरांचा आवाज तुम्ही या फर्स्ट सेमीफायनलच्या मॅचच्या दरम्यान ऐकत होतात. आकर्षक पारितोषिक देखील आहेत दोन्ही फलंदाजांसाठी अगदी या मॅचच्या दरम्यान. कुलस्वामीनी संघाचे सर्वे सर्वा यांच्या माध्यमातून 200 रुपये षटकारांसाठी आणि चौकारांसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज जे देण्यात येणार आहे. केसरकर बंधू यांच्या माध्यमातून हे पारितोषिक पाहायला मिळेल. शैलेश आणि आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुजित याला आपण पाहतोय. लगातारचे 2 चेंडू निर्धाव स्वरूपाचे आले शैलेशच्या अगेन्स्ट. या वर्षीच्या फॉर्मामध्ये, या वर्षीच्या हंगामामध्ये फॉर्मामध्ये असणारा खेळाडू शैलेश हिलार स्ट्राईक रेंजवरती पाहायला मिळतोय. भन्नाट फॉर्मामध्ये आहे खेळाडू. लोअर फुलटो जाडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये, ही चिकी सिंगल अंगलट आली असती शैलेशच्या अगेन. हा चेंडू लेग बाईटच्या स्वरूपामधून रन्स इथे मिळेल. सुजित वाघमारेने काय ताळमेळ जुळून आणलंय. खऱ्या अर्थानं एक चिकी सिंगल इथे घेण्यात आली. या पण रेफर केलं. तिसऱ्या पंचांना कॉल करण्यात आलाय. अंपायर्स लेग बी फोर साठी ही अपील आहे. नॉट आउट आहे खेळाडू. मिसिंग लेग स्टंप आहे आणि फिल्डिंग करणाऱ्या टीमने हा DRS गमावला. केवळ एकच DRS अवेलेबल आहे. इथून पुढे खेळवल्या जाणाऱ्या 3 मॅचेससाठी एक DRS अवेलेबल असेल. त्यामध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने हा DRS गमावला याची आपण जाणीव करून देऊयात ज्योती एंटरप्राइजेस या टीमला. सुमित स्ट्राईक रेंजवरती सुजित पाहायला मिळत आहे. 2 बंधू. यावेळेचा बॉल खोलामध्ये टाकला होता. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव निश्चित. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलेला पाहायला मिळाला. सुजित वाघमारेने या तिसऱ्या पर्वातील पहिली रजनी अक्षरशः गाजवली होती. चहू बाजूला टोले जिंग फटकेबाजी करण्यामध्ये महारथ आहे खेळाडूकडे आणि 30 सर्कल भेदणं ते डावा हाताचा हटकंडा या खेळाडूच्या. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला क्षेत्ररक्षक होता. चुकी केली आहे. नागेशदादा दरेकर साहेब यांचं केलंय स्वागत. ठोकलाय हा चौकार. मुंबई पोलीस दलामध्ये PSI म्हणून कार्यरत असणारे तथा पोलादपूर भूषण या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नागेशदादा दरेकर साहेब यांचं देखील आगमन होतं. आगतम स्वागतम सुस्वागतम चौकारानं इथे स्वागत केलंय. धाव फलकावरती धावा इथे पाहतोय आपण. 6 पुढचा बॉल. यावेळेला खोलामध्ये कमी गतीने टाकला. पंचाकडे अपील. बोट उचलून धरला आकाशाकडे. खेळाडू होतोय बाद.
थँक्यू DRS कॉल चॅलेंज केला अंपायरच्या या डिसिजनला. इथे निर्णय काय दिला जाईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. जसा चेंडू पडला ना तसा अपील केला सुमित वाघमारेने आणि म्हणून की काय इथे अपील उचलून धरली आहे. पंचांनी खेळाडूला करण्यात आलंय ते घोषित करण्यात आलंय बाद. दोन्ही टीमने आता मात्र DRS गमावलेला आहे. दोन्ही संघांना DRS मिळणार नाही. शैलेश शेलार अपयश त्याच्या पदरी पडलंय अर्थात तो बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतत असताना पाहायला मिळतोय. 18 बॉल आणि 26ची आवश्यकता. 32चा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये 6 आल्यात. एक खेळाडू बाद झालाय. सुमित वाघमारेने मॅचला कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय. सुरुवात तर दमदार केली आहे शानदार केली आहे. एक आकर्षक अविश्वसनीय सुरुवात इथे प्राप्त करून दिली आहे संघाला. केवळ 6 बॉलमध्ये 6 धाबा खर्च करत एक विकेट मिळवण्यामध्ये जिथे आपण सुमित वाघमारेला पाहायला मिळालंय. 2 सख्खे बंधू एकामेकाच्या विरोधामध्ये या मॅच मध्ये खेळत असताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेटच्या या खेळामध्ये मैत्रीचं नातं किंबहुना बंधूचं नातं कदापि जपलं जात नाही. इथे केवळ वैर आणि वैरच पाहायला मिळतं कारण प्रतिस्पर्धी असतो तो खेळाडू. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. अभि याला पाचाने करण्यात आलाय. पहिला बॉल डाव्या यष्टीवरती इथे पाहायला मिळाला. गोलंदाजाला करण्यात येते दंडित. हेमंत कोळी सरांचा हा इशारा इथे आपण पाहत आहोत. छोटा पॅकेट परंतु 6 बॉल 6 षटकार लगावण्याचा कारनामा क्रिकेट वर्तुळामध्ये ज्या खेळाडूने केला ना त्याला आपण पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. पुढचा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न पंचाकडे अपील पुन्हा एकदा परंतु मैदानाच्या आतमध्ये ही धाव अंगलट आली अशी. घडलंय तरी काय फेक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. प्रणय चोरगेने बॅकअप दिलं. पुन्हा एकदा फेकी केली. लेग बाईटच्या स्वरूपामधून धाव आल्यात त्या 2. नाही या गोष्टीची जाणीव आपण करून दिली वारंवार. आपण त्या गोष्टीची जाणीव करूयात नको कारण एकच DRS आपण ठेवलेला आहे 2 सेमीफायनल आणि फायनलच्या मॅचसाठी आणि दोन्ही टीमने एक आपला DRS गमावलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 9. 32चा पाठलाग. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. सरप्राईज पॅकेज चेंडूने उसळी घेतली. आणखीन एक बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा आला. अभि सहजासहजी हार मांडण्यातला खेळाडू नाही आहे. मैदानं त्याने गाजवली आहेत. आपण अनेक वेळा म्हणतो ना संघर्ष रडवतो परंतु आयुष्य घडवतो. तो संघर्ष तुम्हाला करावा लागेल. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. या वेळेला नो बॉल. दिशा दिली आहे केवळ डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं. क्षेत्ररक्षक पोहोचेल तद्वर मात्र वेगाने 2 धावा इथे अर्जित करण्यात आल्यात. त्यावरती नो बॉल. एकंदरीत धावा मिळतील त्या 3. वेस्ट साईड जास्त आहे. गोलंदाजाला पंच निश्चित ताकीद देतील की अशा रीतीचा बॉल पुन्हा पुन्हा डिलिव्हर्ड करण्यात येऊ शकत नाही. चांगल्या रीतीची गोलंदाजी करणारा अभिनय काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी करण्याच्या प्रयत्नामध्ये इथे वेस्ट साईड जास्त असणारा चेंडू हाताळलाय. संघाची धावसंख्या 12. फ्री हिटचा बॉल. येणारे 16 चेंडू आणि 20ची गरज. 32चा करायचा पाठलाग. सुजित स्ट्राईक एंडवरती आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रोडक्शन आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक येतोय. केवळ एक सिंगल मिळेल. सिंगल पेक्षा जास्तीचं काही नाही आहे. सुजितच्या साथीने मैदानाच्या आतमध्ये खेळायचा ना रोहित जाणतो की पहिली रन्स आहे ना वेगाने कंप्लीट करायला हवी आणि ही बाब महत्वाची राहते कारण पहिली धाव ज्यावेळेला तुम्ही वेगाने कंप्लीट करताना दुसऱ्यासाठी तयार असता त्या वेळेला कोणत्याही अडचणी आपल्यावरती किंवा संघावरती ओढावत नाहीत. त्यासाठी पहिली रन्स फार महत्वाची राहते की आपण किती वेगाने कंप्लीट करतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना अभि या वेळेला उजव्या सीच्या बाहेर कॉट बिहाइंड विकेट. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक खेळाडू होईल बाद.
14 चेंडू आणि 19ची आवश्यकता मॅच मध्ये पाहायला मिळेल. सामना बनेल यात ती मात्र शंका नाही आहे. मॅच ऑन आहे, गेम ऑन आहे, सामना जिवंत ठेवलाय. अभिनय स्वतः कर्णधार आहे, ज्याच्या गोलंदाजीमध्ये आहे धार, तो संघाचा कर्णधार. इथे मैदानाच्या आतमध्ये घडलाय तरी काय, पुन्हा एकदा नो बॉल आणि त्यावरती येतोय हा चौकार. थँक्यू. चौकार आलाय. हेमंत कोळी सरांनी हा बाईचा चौकार आहे असं दर्शवलंय. चौकार येत असताना बाईचा इथे पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जाऊन वधारेल या 5 धावसंख्येच्या मदतीने. तब्बल 17 धावा, 18 धावा धावफलकावरती आहेत. 14 बॉल आणि 14ची आवश्यकता. रन बॉल इक्वेशन आता मात्र या मॅच मध्ये पाहायला मिळते. 14ला हव्या 14, 14ला 14ची गरज. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजाने 2 बीमर हाताळल्यात. अभि केसरकरने आणि म्हणून की काय त्याची गोलंदाजी इथे बंद करण्यात आली आहे या मॅच साठी. राकेश आला गोलंदाजी मार्क वरती. ज्योती एंटरप्राइजेसची टीम 32चा करतोय. चालू आहे पाठलाग. पुढचा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. यश रक्षकाचा वेध. पुनश्च डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 13 चेंडू आणि 14ची गरज. फ्री हिटचा बॉल इथे निर्धाव स्वरूपाचा आलाय. फलंदाज विवेकच्या अगेन्स्ट. चांगल्या रीतीची देहबोली आहे या खेळाडूची. भरभक्कम देहदृष्टी असणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना विवेकला आपण पाहतोय. सुजित अजूनही मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकून उभा आहे. एकट्याने किल्ला लढवणं तो नेहमी जाणतो. 32चा पाठलाग चालू आहे. यावेळेला देखील खाली राहिला बॉल. एक सरप्राईज पॅकेज पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. उर्वरित 12 बॉल आणि 14ची आवश्यकता. बारा बॉल 14ची आवश्यकता. आपण पाहतो एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत व आयोजित बिग बॅश लीग 2024 तिसरं पर्व. एक दर्जेदार क्रिकेटची पर्वणी डे अँड नाईट स्वरूपामधील आयोजन आपण पाहतो, अनुभवतो आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून ऑफिशियल म्हणून कामकाज करत असताना गणेशजी बाविस्कर सर, सचिनजी सावंत सर, प्रदीपजी शिंदे सर, हेमंत कोळी सर यांना आपण पाहतोय. समालोचकाच्या भूमिकेमध्ये आवाज तुम्ही ऐकताय. आज प्रसादजी परत सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तर को अँकरची भूमिका गणेशजी केसरकर यांच्या माध्यमातून अदा करण्यात येत असताना पाहायला मिळाले. RM साऊंड DJ राज यांच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणारं संगीत. तर GTC लाईव्हच्या माध्यमातून थेट घर बसल्या आपण या स्पर्धेचं प्रेक्षेपण पाहू शकता. चल्पेश भोईर असतील, आशिष भोईर असतील, त्याच वेळेला सुशील पाटील असतील, जयंता मोरे यांना देखील आपण पाहतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि संपूर्ण टीम 4 कॅमेऱ्यानिशी एक चांगलं कामकाज करत असताना पाहायला मिळाली. क्वांटिटीपेक्षा क्वालिटीवरती नेहमीच भर दिलाय या GTC वाहिनीने. एकाच ठिकाणी लाईव्ह कव्हरेज करायचं, परंतु क्वालिटी दर्जाचं काम हे नेहमीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 12 बॉल 14ची आवश्यकता. गोलंदाजीमध्ये फेरबदल. विनय तळेकर गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. विनय गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना ज्योती एंटरप्राइजेस या टीमच्या माध्यमातून त्याला वर्णी लागली आहे, त्याला संधी मिळाली आहे. हाफ ट्रॅकर बॉल आडवा बाटणे ऑन साइडला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पहिल्या बॉलवरती सफलता. खेळाडू होतोय सुजित वाघ मारे बाद.
सुजित वाघमारे इथे बाद होऊन तंबूच्या अस्त्राला परततोय. आता मात्र 11 बॉल आणि 14ची गरज राहील या सामन्यामध्ये. प्रथमेश नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि 14ची गरज. सुजित झाला इथे बाद. 11 बॉल आणि 14ची गरज आहे. अर्थात पहिल्याच बॉलमध्ये खेळाडू बाद झाला. पहिल्याच बॉलवरती खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळालाय. विनय तळेकरला संधी निर्माण झाली आणि त्या संधीचं सोनं देणे इथे करत असताना पाहायला मिळालाय. प्रथमेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षणाची सजावट काहीशी इथे लेफ्ट हँडर बॅटर्ससाठी आपण पाहत आहोत. स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक आतमध्ये बोलवलाय. शॉर्ट मिड विकेटचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये पाचारण करण्यात आला. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग डीप मिड विकेट. वाईड इज लॉंग ऑन लॉंग ऑफ या रीतीची विवरचना आणि एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला प्रथमेशसाठी. भरभक्कम देहबोली आहे या खेळाडूची. लांब लचक षटकार खेचण्याची किमया या प्रथमेशने साकार केली, अदा केली आहे, ज्याला आपण स्ट्राईक रेंजवरती पाहत आहोत. जे एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी केली होती त्याच्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधेन की या स्पर्धेमध्ये शेवटच्या दिवशी जे जे खेळाडू उपस्थित राहिलेले नाही आहेत. या बेचा बॉल इथे कमी गतीने टाकलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होईल. लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर येतो हा चौकार. चौकार आल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोचेल जिथे 22 धावफलकावरती आहे. 10 चेंडू आणि 10ची गरज. हा बॉल उजव्या सीच्या बाहेर कट केला. पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे. फेकी तर चांगली झाली आहे पण चांगले अपील करण्यात आलं. परंतु इथे आणखीन एक रन्स इथे प्राप्त होईल. DRS कॉल. अंपायरने DRS घेतलाय. फिल्डिंग टीमचा कॉल नाही आहे परंतु अंपायर्सने हा कॉल इथे केलेला पाहायला मिळाला. निर्णय काय येईल हे आपल्या सर्वांसाठी तितकंसं बंधनकारक असेल. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आयोजित आपण स्पर्धा पाहतोय. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा जी पाहिली जाते. डिसिजन आहे पेंडिंग. इथे निर्णय काय येईल पाहावा लागेल. खेळाडू नॉट आउट आहे. एक्झॅक्टली प्रदीपजी शिंदे सरांनी दाखवलेला इशारा अगदी तोच राहिलाय. कोपर लागलं होतं प्रथमतः यस्टॅनवरती. आणि म्हणून की काय इथे आपण पाहिलं ना तर खेळाडूला नॉट आउट घोषित करण्यात आलाय. 9 चेंडू आणि 9ची गरज. 9 बॉल 9 धावा. रन बॉल इक्वेशन सिच्युएशन ही आहे की धावफलकावरती धावा आहेत त्या सद्य परिस्थितीमध्ये 23. खेळाडू बाद झाल्यात ते 3. पुढचा बॉल गोलंदाज ओव्हर द विकेटने विनय उजव्या एसीच्या बाहेर. हा चेंडू इथे मात्र वेगवान पाहायला मिळाला. आणखीन एक चेंडू जो मात्र वेगवान जरूर हाताळलाय परंतु पंच इथे शहानिशा करत असताना आपण पाहतो आहोत. चला सर्व खेळाडू एकत्रित यायला नको याकडे लक्ष वेधूयात. चर्चा तर व्हायला हवी कारण
देवाचं दर्शन आणि मित्रांचं मार्गदर्शन हे आयुष्याला नेहमी सार्थ बनवतं. मार्गदर्शन तर घ्यायलाच हव्यात, एकत्रित येऊन मित्रांचे, खेळाडूंचे, साथी सहकार्यांचे, ही गोष्ट महत्वाची असते. परंतु इथे चेंडू वाईड असेल की नो बॉल? यस, वाईड आहे. पंचांनी एक्झॅक्टली पिच वरती कुठे चेंडू लँड झालाय हे पाहिल्यानंतर इथे दिशा दर्शवलंय की हा चेंडू वाईट बॉल आहे. 9 चेंडू 8ची गरज. पुढचा बॉल. यावेळेला हाफ ट्रॅकर होता, ऑन साईडला केले, क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. फेक करण्यात येईल, चांगल्या दाटणीचा फेक इथे मात्र पाहायला मिळाली. रन्स मिळते ती केवळ एक. प्रथमे स्ट्रायकर एंडवरती आहे. उर्वरित 8 बॉल, आता मात्र 7ची गरज. 8 बॉलमध्ये 7ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहील. टायगरचं क्रीडांगण एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची, अभिमानाची स्पर्धा आज आपण पाहतो आहोत, अनुभवतो आहोत. शेवटच्या आणि अंतिम रजनीमध्ये आपण आहोत. मानाचा करंडक कोणाला मिळेल? या पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आयोजित असणाऱ्या बिग बॅश लीग मध्ये हा बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. येणारे 7 बॉल, आता मात्र 7ची आवश्यकता आहे. 4 षटकांच्या मॅच मध्ये 32 धावा, असं कुठेतरी वाटत होतं की 2.5 ते 3 षटकांमध्ये मॅच कंप्लीट व्हायला हवी होती, परंतु तसं होऊ दिलेला नाही आहे. गोलंदाज विनयने देखील हा बॉल खाली ठेवलाय. डॉट बॉल येत असताना उर्वरित 6 चेंडू, आता मात्र 7 धावसंख्येची आवश्यकता. यदा कदाचित अभि केसरकरच्या या षटकामध्ये 2 नो बॉल जर का आले नसते तर या मॅचचं चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालं असतं. परंतु क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये जर तरला अजिबात स्थान नाही आहे. या मॅच मध्ये काय घडेल? येणारे 6 बॉल, 7ची आवश्यकता. शेवटचे 6 चेंडू आणि विजयासाठी 7ची गरज. मैदानाच्या आतमध्ये नेव्हर गिव्ह अप म्हणणारा खेळाडू यासिन गोलंदाजी मार्कवरती दाखवत असताना पाहायला मिळेल. 6 चेंडू आणि 7 धावा. 6 चेंडूमध्ये 7 धावा डिफेंड करता येऊ शकतात, त्यासाठी चांगला आत्मविश्वास असायला हवा. 6 बॉल 8 धावा जसप्रीत बुमराहने डिफेंड केलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. अगदी त्याच वेळेला सचिन रमेश तेंडुलकरने 2 वेळेला 6 बॉल 5 धावा डिफेंड केलेल्या आपण पाहिल्यात. या का नाही यासिनच्या माध्यमातून. हा बॉल पहिल्या बॉलवरती, इथे चेंडू सीमारेषा ओलांडतोय, येतोय हा षटकार. थँक्यू. 5 बॉल, आता मात्र 1ची आवश्यकता. 5 चेंडू आणि 1 धावा. विजयाच्या समीप वाटचाल करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदानावरती बॅटची लिडिंग एज क्षेत्ररक्षक अभिने टिपला. झेल खेळाडू होतोय बाद. जर संघातील खेळाडूंची मिळाली ना साथ तरच करता येईल प्रतिस्पर्ध्यावरती मात. या मॅच मध्ये आवश्यक आहे ना प्रत्येक क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक चांगलं क्षेत्ररक्षण आणि न धावा देण्याची वृत्ती हीच तुम्हाला कामी येईल. 4 बॉल आणि 1ची गरज. 4 चेंडू आणि 1 धावा. आज या स्पर्धेमध्ये समालोचकाच्या भूमिकेमध्ये असणारे गणेशजी केसरकर सर यांना आपण पाहतो आहोत. जिथे को अँकर तथा एक समालोचक, एक कॉमेंटेटर म्हणून ते कामकाज करत असताना पाहायला मिळाले, तथा
असोसिएशनचा कारभार त्यांनी सांभाळला आहे, परंतु अगदी त्याच वेळेला त्यांच्या माध्यमातून युवा वर्गाला अगदी बाईक्स देखील अवेलेबल करून देण्यात आल्यात, त्याही मुबलक दरामध्ये. 999 मध्ये बुकिंग करा आणि आपली हक्काची बाईक तुम्ही घरी घेऊन जा. यावेळेचा स्ट्रोक चांगला आलाय, सामना इथे जिंकली आहे. एक मोठी मॅच आणि मोठ्या मॅचचे मोठे विजेते इथे पाहायला मिळतात. आई कुलस्वामिनी देवळे या टीमने या अगदी थाटात फायनल मध्ये दाखल होणारा पहिला संघ जो मात्र पाहायला मिळतोय. फायनलिस्ट टीम मैदानाच्या आतमध्ये आई कुलस्वामिनी देवळे टीमला आपण पाहत आहोत. या पण या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करूयात, कारण ज्या पद्धतीचं प्रदर्शन गोलंदाजांच्या माध्यमातून राहिला, धाबा खर्च करूच दिला नाही आणि म्हणून की काय प्रतिस्पर्धी संघाला एक मोठी मदल मांडता आलेली नाही आहे.